नमस्कार. तर आपण आज बघणार आहोत डीमॅट अकाउंट. आता डीमॅट अकाउंट हे काय असतं? जेव्हा आपण शेअर्स बाय सेल करतो किंवा आपल्याला स्टॉक मार्केटमधून ट्रेडिंग करायचं असतं किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असते, तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट लागते ती म्हणजे डीमॅट अकाउंट. थोडक्यात, जर आपल्याला बँकांचे व्यवहार करायचे असतील, जर एखाद्या बँकेत आपल्याला पैसे टाकायचे असतील, एफ-डीमध्ये पैसे टाकायचे असतील, तर सगळ्यात पहिली गोष्ट लागते ते म्हणजे बँक अकाउंट. त्या बँकमध्ये खातं लागतं. तसंच जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ट्रेडिंग करायचं आहे, तर त्यासाठी तुमच्याकडे लागणार आहे डीमॅट अकाउंट. ठीक आहे. भरपूर साऱ्या कंपनीजचे डीमॅट अकाउंट असतात. हे डीमॅट अकाउंट तुम्ही उघडू शकता आणि हे डीमॅट अकाउंट उघडल्यावर त्याच्यावर तुम्ही पैसे ॲड करून बाय आणि सेल करू शकता. याला म्हणतात डीमॅट अकाउंट. थोडक्यात ट्रेडिंगसाठी आणि इन्व्हेस्टमेंटसाठी आपल्याला डीमॅट अकाउंट लागतं. त्याशिवाय आपण ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. आणि थोडक्यात डीमॅट अकाउंट म्हणजेच आपला ब्रोकर.